उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता, पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं. ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. गौतम अदानी 2014 पूर्वी कुठे नव्हतेच. 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या वाढलेल्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. धारावी पुनर्विकासासंदर्भात 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं. अण्णामलाईचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिवतीर्थावर आज फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा. ठाकरे बंधूंनी सभेतनं केलेल्या टीकेला शिंदे आता आणि फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष. बीएमसीसाठी महायुतीची ही शेवटची प्रचार सभा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा. ठाण्यातील गडकरी रंगायतनासमोर संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन. फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली, मी करून दाखवेन. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जोरदार राडा. भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने. चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केला. मुंबईच्या झू परिसरामध्ये 200 इमारतीतील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार. धोकादायक इमारती आणि झोपडपट्टींचा पुनर्विकास रखडल्यानं निर्णय. तर रुईया पार्क आणि कराची सोसायटी या परिसरामध्ये बहिष्काराचे बॅनर्स.